MAPS क्लेम सबमिट करताना बऱ्याच मुलांना अजूनही काही प्रॉब्लेम येत आहेत किंवा ज्यांनी क्लेम सबमिट केलेले आहेत त्यांचे क्लेम रिजेक्ट होत आहेत, रेक्टिफाय होत आहेत. तर अशाच काही आज कमेंट आपल्याकडे भरपूर आलेले आहेत. त्या कमेंटचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओखाली कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटचे आम्ही नक्कीच इथं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. सर्वात आधी क्लेम आहे अजय यांची. माझा अप्रूव्हल झालं नाही फ्रॉम कंपनीवाले बोलत आहेत लॉग इनला एरर येत आहे, लॉग इन होत नाही. MAPSची ही जी वेबसाईट आहे ही बऱ्याच वेळा हँग होते आणि बऱ्याच वेळा ती चालत नाही, त्यामुळे असे प्रॉब्लेम येत राहतात. तर तुम्हाला काय परत ट्राय करावं लागणार आहे. इथं त्याला काही इलाज नाही, गव्हर्नमेंटची साईट आहे तर ते हँग चालच राहणार. परत एकदा ट्राय करून बघा. दुसरी कमेंट आहे माझे अप्रेंटिसशिप एप्रिल 2021 महिन्यामध्ये चालू झाली होती, तर आमचा पण क्लेम रिजेक्ट होणार का? नवीन अपडेट अशी आहे की 3 जून 2021च्या आधी ज्यांचे अप्रेंटिसशिप सुरू झालेले आहेत त्यांचे जे अप्रेंटिसशिपचे क्लेम आहेत MAPSचे ते इथं होल्डवर ठेवलेले आहेत किंवा ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. आणि यांच्यासाठी ऑगस्टच्या एंडिंगला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये काहीतरी अपडेट येणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे महिने जे आहेत जे 3 जून 2021च्या आधीचे जे महिने आहेत त्याला एडिट करू शकता. त्याला कट करून बाकी जे महिने आहेत तेवढे तुम्ही तेवढ्या महिन्यासाठी तुम्हाला क्लेम इथं मिळणार आहे. पण ते एडिटचं ऑप्शन ऑगस्ट महिन्याच्या नंतर येणार आहे. तर सध्या तुमचे जर क्लेम तुम्ही सबमिट करत असाल तर ते करताना अडचणी येत असतील किंवा तुमचे क्लेम जर सबमिट झालेले असतील आणि ते रेक्टिफाय झालेले असेल किंवा रिजेक्ट झालेले असेल RO ऑफिसकडून तर टेन्शन घेऊ नका. याच्यामध्ये अपडेट येणार आहे, त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आहे. काही दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. सप्टेंबरमध्ये तुमचा क्लेम तुम्ही एडिट करून परत इथं सबमिट करू शकता. त्याच्यानंतरची कमेंट आहे की माझं कंपनीकडून क्लेम झाला आहे पण आता होत नाही आहे ओपन साईट. तर या मित्राची पण कमेंट सेच आहे की साईट ओपन होत नाही आहे. तर साईटमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येतच राहणार, साईट हँग चालतच राहणार. तुम्हाला बार इथं ट्राय करावं लागणार आहे. मोबाईल नेटवर्क तुमचं 5G आहे नाही, डेस्कटॉप व्हर्जन किंवा कम्प्युटरवर जाऊन तुम्हाला तिथं ट्राय करावं लागणार आहे किंवा रात्रीच्या वेळेस जेव्हा ट्रॅफिक कमी राहते वेबसाईटवर त्यावेळेस ट्राय करावं लागणार. वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम येणे स्वाभाविक आहे, नॉर्मल आहे, त्यात तेवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे जे साई प्रसाद म्हणून आहेत यांना RO ऑफिसकडून एक रिप्लाय आलेला आहे की MAPS क्लेम आर ॲप्लिकेबल फ्रॉम जून 2021. तर जून 2021पासून हे MAPS क्लेमची हे जी मिळायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्या आधी ज्या मुलांची अप्रेंटिसशिप सुरुवात झालेली आहे त्या लोकांचे क्लेम इथं ॲक्सेप्ट होत नाही आहेत. तर असा यांना रिप्लाय आलेला आहे. तर हाच रिप्लाय सर्व मुलांना लागू राहील. 3 जून 2021च्या आधी ज्या मुलांचे काही 1-2 महिने 2-4 महिने जे असतील ते सध्या त्यांचा अप्रूव्ह होत नाही आहे किंवा रिजेक्ट होत आहे, तर ते ऑगस्टच्या एंडिंगनंतर त्यांना एक एडिट करायचा ऑप्शन येईल आणि जूनच्या आधी जे महिने असतील ते कट करून बाकीच्या महिन्याचा क्लेम ते सबमिट करू शकतील आणि तेवढ्या महिन्याचा क्लेम त्यांना मिळणार आहे. आता एक मयूर यांची कमेंट आहे मी ऑनलाईन हायलाईट केलं हिरव्या कलरनेच चालेल का? तर चालते. तुम्हाला जे बँक स्टेटमेंट आहे ते फक्त हायलाईट करायचं आहे. तुमचे जे स्टायपेंड झालेले डेट आहेत त्याला तुम्हाला हायलाईट करून अपलोड करायचं आहे. तुम्ही त्याचं प्रिंट काढून त्याला मार्कर पेनने हायलाईट करा, हायलायटर पेनने, किंवा ऑनलाईन केलं तरी चालते. फक्त हायलाईट करणे आवश्यक आहे. त्याशिवाय बऱ्याच जणांचे क्लेम इथं रिजेक्ट झालेले आहेत किंवा रेक्टिफिकेशनमध्ये आलेले आहेत. त्यांची कमेंट आहे की सर माझ्या एस्टॅब्लिशमेंटला समजतच नाही की कसं अप्रूव्ह करायचं. मित्र असा आहे की सर्वच कंपनीमध्ये लोक हुशारच असतात, त्यांना सर्व समजते, पण कोणी लोड घ्यायला तयार नाही आहे. कारण त्यांना असं वाटते की जे काम आपण करतो तेवढंच बस आहे, जास्त काम करायची इच्छा कोणाचीच नसते. तर सध्या गव्हर्नमेंटचं अजून त्यांच्याकडे ऑर्डर गेलेले आहेत पण जबरदस्ती केलेली नाही गव्हर्नमेंटने किंवा कंपल्सरी केलेलं नाही आहे. त्यामुळे ते लोक असे उत्तर देत आहेत. पण येणाऱ्या टाईममध्ये दिवाळीपर्यंत तुम्ही वाट बघा, नक्कीच गव्हर्नमेंटकडून त्यांना ऑर्डर जाणार आणि त्यांना हे सगळे क्लेम कंपल्सरी होणार. आधी अप्रेंटिसशिपचं मग असंच व्हायचं, ते अप्रेंटिसशिप ऑनलाईन नसायची, ऑफलाईनमध्ये पैसे कमी भेटायचे आणि बरेच प्रॉब्लेम यायचे. पण नंतर गव्हर्नमेंटची ऑर्डर आल्यानंतर यांना सर्व प्रोसेस ऑनलाईन करावी लागली. अप्रेंटिसशिपसाठी जो नंबर लागतो तो पण ऑनलाईनच लागतो आता. तर आधी सगळं ऑफलाईन असल्यामुळे त्यात खूप घोळ व्हायचा. पण गव्हर्नमेंटची ऑर्डर गेल्यानंतर त्यांना करणं कंपल्सरी झालं आहे. तसंच सेम या क्लेमचं पण होणार आहे. तर काही दिवस तुम्हाला याच्यासाठी वाट बघावी लागणार. नंतर जी कमेंट आहे सर क्लेम रेक्टिफाईड बाय एस्टॅब्लिशमेंट असंच खूप दिवस दाखवत आहे, नेक्स्ट प्रोसेस काय आहे? तर विश्वजित यांची हे कमेंट आहे. तर रेक्टिफाईड बाय इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुम्ही जो क्लेम सबमिट केला त्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे. रेक्टिफिकेशन म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो त्रुटीमध्ये गेलेला आहे, त्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे तुमची. तुम्हाला परत एकदा MAPS साईटवर लॉग इन करायचं आहे. तुमची काय त्रुटी आहे किंवा काय चूक आहे ती शोधायची आहे. तिथं कारण दिलेलं असतं, ती चूक दुरुस्त करायची आहे आणि परत तुम्हाला रिसबमिट करायचं आहे. तर तुम्ही त्यामध्ये बँक स्टेटमेंट व्यवस्थित जोडलं नसेल किंवा जास्त महिन्याचं 12 महिन्याच्या वर जोडलेलं असेल किंवा तुमचं डोमिसियल तुम्ही जोडलेलं नसेल किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट
फॉर्म किंवा NSC सर्टिफिकेट यामध्ये काहीतरी चूक झालेली असेल तर ती चूक तुम्ही दुरुस्त करा आणि परत तुम्ही रिसबमिट इथं करू शकता. त्यानंतर कमेंट की पुणे व्लॉग रिसबमिट करण्यासाठी ऑप्शन येत नाही आहे, क्लेम ऑलरेडी रेज असं म्हणतोय. तर तुम्हाला जर एक तर तुम्हाला रिसबमिटचं म्हणजे रेक्टिफायचा मेसेज येईल किंवा रेक्टिफाय दाखवेल किंवा तुमचा क्लेम रेज दाखवेल. दोन्ही ऑप्शन तुम्हाला दाखवू शकत नाही. तुमचा क्लेम जर रेज दाखवत असेल तर तुम्हाला रेक्टिफाय दाखवणारच नाही किंवा रेक्टिफाय दाखवत असेल तरी तुमचा रेज दाखवणार नाही. दोनपैकी एक ऑप्शन असेल तर तुम्ही आधी बघा तिथं नेमका कुठला ऑप्शन आहे, रेज दाखवत आहे का रेक्टिफाय दाखवत आहे, त्यानंतर तुम्ही त्यावरची ॲक्शन घेऊ शकता. विक्रम भोसले यांची कमेंट आहे की क्लेम रेज आ रहा है सर. क्लेम रेज म्हणजे क्लेम तुमचा सबमिट झालेला आहे. क्लेम रेजचा अर्थ होतो आहे क्लेम तुम्ही सबमिट केलेला आहे, ते सक्सेसफुली झालेलं आहे. आता अप्रूव्ह व्हायची तुम्हाला वाट बघायची आहे. सर अप्रूव्ह करताना कमेंट काय करायची? अप्रूव्ह करताना कमेंट नाही लागत. जर रिजेक्ट केलं तर त्यावरती कारण द्यावं लागते. अप्रूव्ह करण्यासाठी काहीच कारण नाही आहे. कमेंट नाही. परत एकदा कमेंट आहे क्लेम रेज आला आहे. क्लेम रेज आला आहे म्हणजे तुमचा जो क्लेम आहे तो सबमिट झालेला आहे सक्सेसफुल, त्यामुळे ते तसं दाखवत आहे. त्यांना जी कमेंट आहे मनीष वैद्य, अप्रूव्ह बाय इस्टॅब्लिशमेंट आला आहे, आता कधीपर्यंत पैसे माझ्या अकाउंटमध्ये येतील? तर टोटल यामध्ये 8 स्टेप आहेत. अप्रूव्ह बाय इस्टॅब्लिशमेंट म्हणजे हे सर्वात आधीची सर्वात पहिली व दुसरी स्टेप आहे. तर आता इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्ह झालेला आहे. तुमचा क्लेम आता RO ऑफिसला जाईल. तिथं RO ऑफिस त्याला चेक करेल. RO ऑफिसने जर अप्रूव्ह केलं तर मग तो गव्हर्नमेंट ऑफिसला जाईल आणि तिथून अकाउंट डिपार्टमेंटला जाऊन नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. आणि त्यासाठी तुमचं खातं पण आधार लिंक असणं आवश्यक आहे, आधार सीडिंग असणं आवश्यक आहे. त्यानंतर पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तर अजून तुम्हाला बऱ्याच स्टेप पार करायचे आहेत, तर त्यामुळे थोडी धीर धरावं लागणार. आता एक कमेंट आहे की सर 17 मंथची स्टायपेंड होती तर 17 मंथचं स्टेटमेंट सेंड करू का? नाही, तुम्हाला फक्त इथं 12 महिन्याचं क्लेम इथं मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त 12 महिन्याचीच बँक स्टेटमेंट इथं जमा करायची आहे. तर 17 महिन्याची करून काही उपयोग नाही. बऱ्याच मुलांना असं वाटते की आम्ही 2 वर्षाची अप्रेंटिसशिप केली किंवा 3 वर्षाची अप्रेंटिसशिप केली तर आम्हाला 80,000 किंवा 1,20,000 रुपये मिळणार आहेत. तर एवढे पैसे मिळणार नाही आहेत. जास्तीत जास्त मॅक्सिमम 42,000 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे 12 महिन्याच्यावर तुम्ही काही सबमिट करू नका, तुमचा क्लेम आहे रिजेक्टच होणार आहे. त्यानंतर कमेंट सुरेश यांची कमेंट आहे की सर पासवर्ड प्रोटेक्टेड PDF अपलोड झालं आहे, काय होणार? तर बँक स्टेटमेंट सबमिट करताना बऱ्याच मुलांकडून ही चूक होऊ शकते. कारण की जे मुलं ऑनलाईन जे बँकेचे स्टेटमेंट आहेत ते डाउनलोड करत आहेत, तर त्या ज्या फाईल असतात त्या पासवर्ड प्रोटेक्टेड असतात. तर त्याला काय करायचं आहे आपल्याला, सर्वात आधी त्याला मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर जी प्रिंट काढून घ्यायची आहे आणि प्रिंट काढून त्याला परत स्कॅन करून त्याची PDF बनवायची, म्हणजे त्याचा पासवर्ड जो आहे तो निघून जाईल आणि तुम्ही इथं नॉर्मली त्याला अपलोड करू शकता. पण तुम्ही जर जसं या तसंच जर ते अपलोड केलं तर ते तुमचं रिजेक्टच होणार आहे. कारण की समोरच्या माणसाला तुमचा पासवर्ड तर माहीत नसणारच आहे आणि तो फाईल जेव्हा ओपन करायला जाईल तेव्हा ते पासवर्ड मागेल आणि तो एवढं टेन्शन घेणारच नाही. तुमची फाईल, तुमचा जो क्लेम आहे तो लगेच रेक्टिफिकेशनमध्ये टाकून देईल किंवा रिजेक्ट करून टाकेल. तर एक कमेंट आहे निखिल सोनावणे यांची, मला मागे भेटले होते सर 35,000 रुपये, हे पण भेटणार का? तर ज्या मुलांनी आधीच याचं क्लेमचं सबमिट केलेलं आहे त्यांना पैसे पण आलेले आहेत, त्या मुलांचा प्रश्न आहे की आम्ही परत क्लेम इथं सबमिट करू शकतो का? नाही मित्रांनो, हा क्लेम फक्त एकदाच मिळणार आहे. तुम्हाला जर आधी पैसे मिळाले असतील तर परत हा क्लेम तुम्हाला मिळणार नाही. कारण बरेच मुलं असे आहेत की त्यांना अजून 1 रुपया पण मिळालेला नाही. तर आता हा क्लेम आधी त्यांना घेऊ द्या. तुम्हाला ऑलरेडी पैसे मिळालेले आहेत, त्यामुळे परत तुम्हाला नाही मिळणार. त्यानंतर तुम्ही परत इथं सबमिट करू नका. त्यानंतर आहे सर मी क्लेम सबमिट केला आहे खूप दिवसांचा, बट सर प्रोसेस पुढे गेली नाही, तिथेच आहे, ओन्ली ॲक्शन बाय अप्रेंटिस दाखवत आहे. तर ज्या मुलांचे क्लेम इथं सबमिट झालेले आहेत पण त्यावर काही प्रोसेसच जर होत नसेल तर त्यांनी आपल्या कंपनीला जाऊन भेटायचं आहे. आणि जिथं BTRI ऑफिस आहे, समजा पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर वगैरे तुम्ही जर अप्रेंटिसशिप केली तर तिथे BTRIचे ऑफिस पण आहेत. तर तुम्ही BTRIच्या ऑफिसमध्ये पण जाऊ शकता. तिथं तुम्हाला मदत होऊ शकते किंवा तुमच्या कंपनीमध्ये जाऊन तुम्ही मदत मागू शकता. तर तुमचा जर क्लेमवर काही ॲक्शनच घेतल्या जात नसेल तर तुम्ही तिथं जाऊन त्यावर ॲक्शन घेण्याची त्यांना रिक्वेस्ट करू शकता, जेणेकरून तुमचा क्लेम लवकर पास होईल. जी कमेंट आहे, ROनी माझा क्लेम रिजेक्ट केला आहे तर काय करू? सर्वात आधी तुम्हाला MAPS पोर्टलवर लॉग इन करायचं आहे आणि रिजेक्शनचं कारण शोधायचं आहे की तुमचा क्लेम रिजेक्ट का करण्यात आलेला आहे. आणि जे काही कारण दिलं असेल ते कारण तुम्हाला दूर करायचं आहे. त्याला योग्य प्रकारे जसं त्यांनी सांगितलं असेल त्यांची डिमांड पूर्ण करून तुम्हाला जो तुमचा क्लेम आहे तो रिसबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचा क्लेम इथं पास होणार आहे.
त्यांना जे कमेंट RO ऑफिस BTRI मध्ये असतात का, तर नाही मित्रांनो, BTRI हे वेगळं आहे आणि RO ऑफिस हे वेगळं आहे. BTRI म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असते. जसं पुणेमध्ये शिवाजीनगर मला आहे आणि तसंच ठाणेमध्ये एक आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी BTRIचे ऑफिस आहेत. नाशिकला पण आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आहे. पण RO ऑफिस जे असते ते रिजनल ऑफिस, ते विभागीय कार्यालय. तेव्हा विभागीय कार्यालय हे 4-5 जिल्ह्यांत मिळून असं एक असते आणि BTRI प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते. तर BTRI आणि RO ऑफिस हे 2 वेगवेगळे आहेत. BTRIचं काम असं आहे की ज्या ठिकाणी बऱ्याचशा कंपन्या आहेत की ते स्वतःहून क्लेम अप्रूव्ह करत नाहीत, तर त्यांनी त्यांचं जे काम आहे ते BTRIला हँडओव्हर करून ठेवलेलं आहे. तर BTRIचं ते काम आहे. जे कंपनी करते तेच काम BTRI करते. पण RO ऑफिस एक वेगळं आहे. कारण दुसऱ्या स्टेपला RO ऑफिस येते. आधी तुमचं इस्टॅब्लिशमेंटकडून किंवा BTRIकडून क्लेम अप्रूव्ड होतो, त्यानंतर RO ऑफिस त्याला अप्रूव्ह करते किंवा रिजेक्ट करते. त्यानंतर कमेंट हायलाईट नाही केलं पण इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ड झालं तर RO रिजेक्ट करेल काय. जर तुमचं हायलाईट याच्यासाठी आवश्यक असते की तुमचा जो बँक स्टेटमेंट असते ते ठळक दिसायला पाहिजे, तुमचे जे एंट्री आहेत त्या लवकर दिसल्या पाहिजेत, त्यासाठी हायलाईट करणं आवश्यक आहे. तुमचा जर क्लेमची तुम्ही जी प्रिंट दिलेली आहे ते जर एकदम स्पष्ट दिसत असेल, त्यावर एंट्र्या वगैरे जर सर्व क्लिअर दिसत असतील तर हायलाईट नाही केलं तरी चालू शकते. जर एस्टॅब्लिशमेंटनं जर तुमचं अप्रूव्ह केलं तर RO ऑफिस पण तुमचं अप्रूव्ह करू शकते. तर त्याला जसं प्रॉब्लेम याची शक्यता कमी आहे. जर प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही परत त्याला हायलाईट करून त्याला रिसबमिट करू शकता. जी कमेंट आहे की सर रजिस्ट्रेशन करताना अलर्ट एरर व्हाईल रजिस्ट्रेशन प्लीज ट्राय अगेन असं दाखवत आहे, रजिस्ट्रेशन होत नाही. तर हा प्रॉब्लेम वेबसाईट हँग झाल्यामुळे होऊ शकतो किंवा तुमचं इंटरनेट थोडं कमजोर असल्यामुळे होऊ शकतो. तर तुम्हाला ट्राय अगेन समटाईम सांगत आहेत, थोड्या वेळाने परत तुम्हाला ट्राय करून बघावं लागणार आहे. वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे तो, त्यामध्ये काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. सर रजिस्ट्रेशन केव्हा करावं लागते, अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यावर काय चालू अप्रेंटिसशिपमध्ये पण करू शकतो, प्लीज रिप्लाय द्या. तर मित्रांनो, तुम्हाला या सर्वात आधी तुमची अप्रेंटिसशिप कंप्लीट करायची आहे. त्यानंतर तुमची अप्रेंटिसशिपची परीक्षा होईल. ती परीक्षा देऊन तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल अप्रेंटिसशिपचं. ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ आल्यानंतर त्यानंतर तुम्ही हा क्लेम इथं सबमिट करू शकता. चालू अप्रेंटिसशिपमध्ये करायची गरज नाही आहे, कारण याला काही डेट वगैरे काही दिलेलं नाही आहे, शेवटची तारीख वगैरे असं काही नाही आहे. तुमची जेव्हा पण अप्रेंटिसशिप संपेल तेव्हा तुमच्याकडे अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट येईल, तेव्हा तुम्ही हा क्लेम सबमिट करू शकता. त्यामुळे ज्यांची अप्रेंटिसशिप आता चालू आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. तुम्ही आरामात तुमची अप्रेंटिसशिप संपल्यानंतर हा क्लेम इथे सबमिट करू शकता. त्यानंतर जी कमेंट आहे, सर रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिट असं सांगत आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी महावितरण ऑफिसला जावं लागेल काय आणि तिथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काय, किंवा तुमच्याकडून काय मदत होत असेल तर सांगा प्लीज. तर मित्रांनो, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही कंपन्या आहेत, जसं महावितरण झालं किंवा रेल्वे झाल्या तर किंवा WCL वगैरे झाल्या, तर ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या मुलांचे क्लेम अप्रूव्ह करत नाही आहेत. सध्या तरी करत नाही आहेत, पुढे चालून काही माहीत नाही. पण बऱ्याच मुलांना, जेवढ्या मुलांनी इथं क्लेम सबमिट केला आहे किंवा करायचा प्रयत्न करत आहेत, बऱ्याच मुलांना इथं प्रॉब्लेम होत आहे. तुमचं जर डज नॉट एक्झिस्ट दाखवत आहे म्हणजे त्या कंपन्या MAPS पोर्टलवर रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं नाही आहे, त्यामुळे ते डज नॉट एक्झिस्ट असं दाखवत आहे. तर तुम्हाला काही दिवस वाट बघावी लागणार आहे, किंवा BTRI ऑफिसमध्ये जाऊन किंवा RO ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता, किंवा dex10@MAPS जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता मेलद्वारे. त्यानंतर एक क्लेम सबमिटेड शो होतं आहे, दीड महिना झाला आहे पण स्टेटस चेंज नाही झालं, जे अप्रूव्ह का रिजेक्ट ते मला कसं समजणार, काय करायचं ते. आता प्राजक्तांचा प्रश्न आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, MAPS पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमचं जो क्लेम नंबर दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस असेल, तुमचा जो सध्याचा जे असेल, तुमचा ॲक्सेप्ट झाला, रिजेक्ट झाला, काय असेल ते तुम्हाला डिटेल्स तिथं दिसून येईल. ते तुम्हाला फक्त MAPS पोर्टल लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची डिटेल्स तिथं दिसणार आहे. रिजेक्ट झालं तर रिजेक्ट दिसणार, अप्रूव्ह झालं तर अप्रूव्ह दिसणार. एवढी 2 डेजमध्ये लॉग इन करून चेक करते. पुण्याला टाटा मोटर्समध्ये केली होती अप्रेंटिसशिप, पण त्या स्टेटसमध्ये क्लेम सबमिटेड एवढं शो होतं आहे. ते पण 7 जुलैला केलं आहे. त्यांनी 7 जुलैला क्लेम सबमिट केला आहे, पण अजूनही त्यांचं क्लेम फक्त सबमिटेड दाखवत आहे. तर टाटा मोटर्समध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल तर तुम्ही BTRI पिंपरी चिंचवड येथे जाऊ शकता. त्या ऑफिसला जाऊन तुम्ही BTRIकडून तुमचा क्लेम जो आहे तो अप्रूव्ह करून घेऊ शकता. पण तुम्हाला तिथं स्वतःहून जावं लागेल, त्यांना रिक्वेस्ट करावी लागेल, त्यांच्याकडून तो अप्रूव्ह करून घ्यावा लागणार आहे. तर पिंपरी चिंचवडचं मोरवाडी जो ITI गव्हर्नमेंट ITI आहे तिथे BTRIचं ऑफिस आहे, तिथं जाऊन तुम्ही तुमचा क्लेम सबमिट त्यांच्याकडून करून घेऊ शकता किंवा अप्रूव्ह करून घेऊ शकता. त्यानंतर कमेंट आहे, सर कॉन्ट्रॅक्ट 9 महिन्याचाच दाखवत आहे आणि 31,500 रुपये दाखवत आहे. तर यांचं म्हणणं असं आहे की यांचा कॉन्ट्रॅक्ट फक्त 9 महिन्याचा दाखवत आहे आणि
जे क्लेम अमाऊंट आहे ते फक्त 31,500 रुपये दाखवत आहे. तर बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा कॉन्ट्रॅक्ट जनरेट होतो तेव्हा कोणीच मुलगा म्हणजे बरेच मुलं असे बघत नाही आहेत किती महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे काय आहे. तर इथं आता 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट दाखवत आहे तर तुमच्याकडे पर्याय नाही आहे, कारण कॉन्ट्रॅक्टवर जी डिटेल असेल तेच तुमच्या डिटेलमध्ये ऑटोफिलमध्ये होऊन जाईल. तर तुम्हाला जेवढं 9 महिन्यात दाखवतं तुम्ही 9 महिन्याचं इथं क्लेम सबमिट करा, तेवढं स्टेटमेंट बँक स्टेटमेंट जमा करा. तुम्हाला जेवढे काही पैसे मिळत असतील तेवढे घेऊन घ्या, कारण दुसरा पर्याय नाही आहे. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला तेव्हा तुम्ही लक्ष दिलं नाही तर आता त्यामध्ये काही करू शकत नाही. आता यांच्याकडे आरो रिजेक्टेड क्लेम अलाउड फ्रॉम 3/6/2021 ऑनवर्ड, जॉईनिंग डेट 20/5/2021. सर यावर व्हिडिओ बनवा प्लीज. तर यावरती व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण ही माहिती सांगत आहे की ज्या मुलांचं 3 जून 2021 किंवा जून 2021च्या आधी ज्यांची अप्रेंटिसशिप सुरुवात झालेली आहे त्या मुलांचे क्लेम रिजेक्ट होत आहेत किंवा होल्डवर ठेवले आहेत, कारण त्यांची जी अपडेट आहे ती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी येणार आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांच्यासाठी अपडेट येणार आहे. तर ज्या मुलांची जी अप्रेंटिसशिप जून 2021च्या आधी सुरुवात झालेली आहे त्यांनी घाबरून जाऊ नका. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला अपडेट येणार आहे आणि तेव्हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल किंवा एडिटचा ऑप्शन तुम्हाला येईल. तर जून 2021च्या आधीचे जेवढे महिने आहेत तेवढे तुम्ही कट करू शकता आणि जून 2021पासून जेवढे काही महिने तुमचे भरतील तेवढ्या महिन्याचा क्लेम तुम्हाला इथं सबमिट करता येणार आहे. आरो ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का सर? मी बारामतीला अप्रेंटिस केली, प्लीज रिप्लाय मी सर. तर बारामतीचं आरो ऑफिस पुण्यामध्येच आहे, शिवाजीनगरमध्ये. तर तुम्हाला शिवाजीनगरलाच जावं लागणार. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तर नाही आहे आपल्याकडे, पण तुम्हाला तिथं ऑफिसमध्ये शिवाजीनगरमध्ये युनिव्हर्सिटी जे आहे तिथं तुम्हाला त्यांचं ऑफिस आहे. आणि गुगल मॅपवर टाकलं तुम्ही शिवाजीनगरचं आरो ऑफिस तरी ते येऊन जाईल. तुम्ही तिथं जाऊन समक्ष त्यांना भेटू शकता. त्यानंतर आहे BTRIनी अप्रूव्ह केलं सर, माझा रिजनल ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे. भाऊ रिजनल ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे आपल्याकडे. असला तरी ते लोक काही फोन उचलणार नाहीत किंवा काही रिप्लाय देणार नाही आहे. तुम्हाला तिथं समक्ष जाऊनच त्यांच्यासोबत भेटायचं आहे, कारण कसं आहे गव्हर्नमेंटचे ऑफिशियल लोक असतात ते फोनवर नाही उत्तर देणार. काही फोनवर शक्यतो तुमचं काम होणारच नाही आहे. तर तुम्हाला तिथं समक्ष जाऊनच भेटावं लागणार आहे. तर नमस्कार सर, माझी अप्रेंटिसशिप 2023ला पूर्ण झाली आहे. तर 42 रुपयाचा फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म भरायला गेलो तर पहिला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाला आहे, पण दुसरा अप्रेंटिसशिप क्लेम फॉर्म भरताना इस्टॅब्लिशमेंट नेम दाखवत नाही. पहिला फॉर्ममध्ये इस्टॅब्लिशमेंट नेम दाखवतो आहे त्यामुळे. तर हा प्रॉब्लेम काय होतो, जिथं इस्टॅब्लिशमेंटचं नाव शोधायचं आहे तिथं तुमच्या इस्टॅब्लिशमेंटचं नाव याच्यासाठी येत नाही की इस्टॅब्लिशमेंटने MAPS पोर्टलवर लॉग इन केलेलं नसणार, त्यामुळे त्यांचं नाव येत नाही. तर तुमचा फॉर्म सबमिट करून बघा किंवा मॅन्युअल त्यांचं नाव टाकून बघा. जर तिथं ॲटोमध्ये जर नाव नसेल दिसत तर मॅन्युअल टाकून बघा. ॲक्सेप्ट तरी पण नसेल होत किंवा फॉर्म सबमिट नसेल होत तर तुमच्या कंपनीमध्ये जाऊन किंवा आरो ऑफिस BTRIमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकते काय तर त्यांना भेटूनच तो करू शकता, कारण यामध्ये अशा प्रॉब्लेममध्ये आम्ही काही सांगू शकत नाही. त्यांना जाऊन तुम्ही ऑफलाईन वगैरे होऊ शकते का काम किंवा असं तुम्हाला तिथे जाऊनच रिक्वेस्ट करावी लागणार आहे. त्यानंतर आहे 2 महिन्यापासून क्लेम रेज दाखवत आहे, काय करायचं? तर मित्रांनो, ज्यांचा 2 महिने झाले क्लेम जर रेज दाखवत आहे तर तुम्हाला कंपनीला जाऊन भेटायचं आहे. कारण तुमचा क्लेम आहे, तुम्हाला पैसे पाहिजेत तर तुम्हाला स्वतःहून कंपनीमध्ये जावं लागेल किंवा BTRI ऑफिसमध्ये जावं लागेल आणि तुमचा क्लेम तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट वगैरे काही करून क्लेम तिथून तुम्हाला अप्रूव्ह करून घ्यावा लागणार आहे, ते स्वतःहून करत नसतील तर. डिफेन्स कंपनी आहे हाल, नाशिक, एंट्री नाही मिळणार. आता या मित्राचा प्रॉब्लेम असा आहे की याने हिंदुस्तान एरोनॉटिकल नाशिकमध्ये अप्रेंटिसशिप केलेली आहे आणि 2 महिन्यापासून ते क्लेम त्याचा अप्रूव्ह करत नाही आहे. तर मित्रांनो, ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कंपनीज आहेत त्या मुलांचे MAPSचे क्लेम अप्रूव्ह करत नाहीत. हा बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन प्रोसेस करून ठेवा. झालं तर झालं, तुमचं नशीब आहे. किंवा बऱ्याच मुलांचे प्रेम म्हणजे जास्तीत जास्त किंवा जेवढे मुलं ज्यांनी सबमिट केलेलं आहे कोणाचाच अजून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अप्रूव्ह झालेला नाही आहे. तर त्याचे काही वेगळे कारणं असू शकतात किंवा सप्टेंबरमध्ये जे अपडेट येणार आहे त्यामध्ये पण याच्यासाठी काही होऊ शकते. तर तुम्ही क्लेम जर ऑनलाईन सबमिट होत असेल तर सबमिट करून ठेवा. जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा होईल. किंवा स्वतः तिथं जाऊन जर तुमचं पर्सनल लेवलवर जाऊन काही काम होत असेल BTRIमध्ये तर बघा, जाऊन बघा. सर, माझं 17/2 अप्रेंटिसशिप संपला आहे, फॉर्म भरायचा आहे, चालेल ना? तर यांची एप्रिल 2024मध्ये अप्रेंटिसशिप संपलेली आहे. फॉर्म भरायचा आहे का चालेल का विचारत आहेत. तर भरू शकता तुम्ही. तुमच्याकडे फक्त अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. जर अप्रेंटिसशिप कंप्लीट झाली, सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हा क्लेमचा फॉर्म इथं सबमिट करू शकता.
त्यांचा प्रश्न आहे, सर महाराष्ट्रामध्येच अप्रेंटिसशिप केली आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे. तर मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या MAPSचे क्लेम इथं अप्रूव्ह करत नाहीत. बऱ्याच म्हणजे जेवढ्या मुलांनी केलं आहे सर्वांचा हाच प्रॉब्लेम आहे. तरी पण तुम्ही ऑनलाईन क्लेम सबमिट करून ठेवा. जर सबमिट होत असेल तर जेव्हा केव्हा अपडेट येईल किंवा त्यांच्याकडे गव्हर्नमेंटचं लेटर जाईल तेव्हा ते ॲटोमॅटिक तुमचा क्लेम इथं अप्रूव्ह करतील. पण तुम्ही ऑनलाईन जर होत असेल सबमिट तर सबमिट करून ठेवा. किंवा त्यांना स्वतः जाऊन जर पर्सनल लेवलवर तुमचं अप्रूव्ह होत असेल तर तुम्ही तिथं जाऊन ट्राय करू शकता. डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊन झेरॉक्स हायलाईट करता येईल का? डायरेक्ट स्क्रीनशॉट घेऊन झेरॉक्स न करता डायरेक्ट हायलाईट करता येईल का? त्यांचं म्हणणं असं आहे की झेरॉक्स न करता म्हणजे बँक स्टेटमेंट यांना हायलाईट करायचं आहे. तर स्क्रीनशॉट घेऊन मित्रा त्याची प्रिंट काढली तर ते व्यवस्थित येणार नाही. तुम्हाला त्याचा प्रिंटच घ्यावं लागणार आणि त्यानंतर हायलाईट केलं तर ते व्यवस्थित राहील. कारण फाईलची साईज खूप छोटी करावी लागते, खूप कॉम्प्रेस करावी लागते, त्यामध्ये क्वालिटी खूप कमी होते. बघा तुमच्या लेवलवर फाईलची साईजही छोटी ठेवायची आहे आणि क्लॅरिटी पण दिसली पाहिजे. या दोन्ही गोष्टीचं तुम्ही कॉम्बिनेशन करून तिथं सबमिट करू शकता. इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल देताना समथिंग वेंट रॉंग प्लीज ट्राय अगेन असा मेसेज येतो आहे. तर सीट कदम यांची हे कमेंट आहे की यांची अप्रेंटिसशिप अप्रूव्ह करायचा प्रयत्न करत आहे पण समथिंग वेंट रॉंग असं दाखवत आहे. हा वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही परत ट्राय करा, काही वेळाने ट्राय करा, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ट्राय करा. वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची तर त्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. परत ट्राय करा, होऊन जाईल तुमचं काम. नंतर कमेंट आहे ROने नॉट अप्रूव्ह केलं आहे. ROने नॉट अप्रूव्ह म्हणजे रिजेक्ट केलं आहे. तर तुम्हाला MAPSला लॉग इन करायचं आहे, त्याचं कारण शोधायचं आहे का अप्रूव्ह नाही केलं आणि ते कारण दूर करून तुम्ही रिसबमिट करू शकता. त्यानंतर कमेंट आहे, सर मला 3 वेळा 3500 रुपये मिळालेले आहेत अगोदर. हे बघा, यांना पण आधी पैसे मिळालेले आहेत. तर ज्यांना आधी पैसे मिळालेले आहेत त्यांना त्यांचे क्लेम आता इथं होल्डवर ठेवलेले आहेत किंवा रिजेक्ट करण्यात येत आहेत. तर सप्टेंबरमध्ये तुमच्यासाठी पण एक अपडेट येणार आहे की ज्यांना आधी पैसे मिळालेले आहे आणि उरलेल्या महिन्याचेच फक्त पैसे क्लेम तुम्ही सबमिट करू शकता. तर सध्या एडिटचं ऑप्शन नाही आहे, पण सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा एडिटचं ऑप्शन येणार आहे. तर तुम्ही जे काही 2, 4, 10, 8 महिन्याचे ज्यांना क्लेम सबमिट करायचे आहेत ते सप्टेंबरपर्यंत वाट बघा. एडिटचं ऑप्शन येईल, त्यानंतर तुम्ही इथं क्लेम तुमचं सबमिट करू शकता. साहेब इनक्लोज द NCVT सर्टिफिकेट असा मेसेज आला आहे, काय करावं लागेल? तुम्हाला परत लॉग इन करून रिसबमिशन करताना जे NAC सर्टिफिकेट किंवा अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे ते तिथं अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिसबमिट करायचं आहे. तुमचा क्लेम अप्रूव्ह होऊन जाईल. त्यानंतर कमेंट आहे, सर क्लेम अप्रूव्ह झाला आहे, किती दिवसात येईल पेमेंट? जर तुमचं बँक आधार सीडेड असेल तर लवकरात लवकर तुम्हाला पेमेंट येणार आहेत. पण तरी आता गव्हर्नमेंटचे जे अप्रूव्ह करायचे स्टेप वाढल्यामुळे तुम्हाला 15 ते 20 दिवस किंवा 1 महिनासुद्धा लागू शकतो. पण जर तुमचं बँक आधार सीडेड असेल तर थोडं लवकर पण काम होऊ शकतं तुमचं, पण तरी 15-20 दिवस पकडून ठेवा. इनक्लोज द NCVT सर्टिफिकेट असं दिलं आहे. प्रॉब्लेम जे मी कॉन्ट्रॅक्ट PDF अपलोड केला होता तर काय करायचं? तर तुम्हाला रिसबमिट करायचं आहे. जो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म तुम्ही सबमिट केलेला आहे त्याच्या जागी तुम्हाला NCVTचं जे सर्टिफिकेट किंवा या अप्रेंटिसशिपचं जे सर्टिफिकेट आहे ते तिथं अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर रिसबमिट करायचं आहे. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता त्यानंतर कमेंट आहे, क्लेम्स रिसबमिट केल्यानंतर अप्रूव्ह व्हायला किती दिवस लागतील? तर मित्रांनो, हे तर आपल्या हातात नसते. जो अप्रूव्ह करते ते त्या ऑफिसलाच ते माहीत असते, RO ऑफिस किंवा BTRI ऑफिस. तर क्लेम अप्रूव्ह किती दिवसात होईल हे तर तेच सांगू शकतात, आपल्याला माहीत नाही. एका दिवसात पण खाली कोणतरी कमेंट केलं की 1 ते 2 दिवस लागतात. तर एवढ्या लवकर जर ॲक्शन घेतली तर फारच चांगलं आहे, पण वेळही लागू शकते, ते सांगू शकत नाही मित्रांनो, त्यांच्यावर असते ते. सर फॉर्म ROने ॲक्सेप्ट केला आहे आणि सबमिट करून 47 दिवस झाले, अजून पैसे नाही आले. तर मित्रांनो, जर RO ज्ञानेश्वर यांचा कमेंट आहे, जर तुमचा ROकडून जर अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला तुमचे बँक अकाउंट नंबर आहे तो आधारशी सीडेड आहे का नाही हे एकदा चेक करायचं आहे. तुमचा बँक आधार सीडेड असेल किंवा नसेल त्यामुळे तुम्हाला वेळ लागत असणार पैसे यायला. तुमचं आधार सीडेड करून ठेवा, तुम्हाला पैसे लवकरात लवकर येतील. त्यानंतर कमेंट आहे, युअर क्लेम ॲप्लिकेशन has not approved by your establishment government for claim rupees 42,000 of MAPS portal with registration ID, contract registration of paid you. हे बघा, आता यांची कमेंट आहे की यांना असा मेसेज आला की युअर क्लेम हॅव नॉट अप्रूव्ड युअर एस्टॅब्लिशमेंट वगैरे त्यांच्याकडून त्यांचा क्लेम अप्रूव्ह होऊ शकत नाही. कारण यांना दिलं आहे बिकॉज ऑफ द वी हॅव ऑलरेडी पेड यू द MAPS अमाऊंट फॉर अ फ्यू मंथ
करंटली ओनली वन इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी इज अवेलेबल ऑन साईट पोर्टल. तर यांचं पण तेच म्हणत आहे की तुम्हाला काही महिन्याचा क्लेम इथं मिळालेला आहे ऑलरेडी. तर सध्या फक्त जे 1 वर्ष ज्यांना काहीच पैसे मिळालेले नाही आहेत आणि ज्यांचं 1 वर्ष पूर्ण त्यामध्ये सबमिट होऊ शकतं त्यांचेच क्लेमचं फक्त प्रोसेस होत आहे. ज्यांना ऑलरेडी पैसे मिळालेले आहेत काही 2 महिने 4 महिने 6 महिने त्यांचा इथं विचार करण्यात येत नाही आहे. तर तुम्ही काही दिवस इथं वाट बघा, सप्टेंबरमध्ये अपडेट येणार आहे, त्यानंतर तुम्ही परत इथं रिसबमिट करू शकता. त्यानंतर आहे सर मी क्लेम सबमिट केला आहे, कंपनी करू अप्रूव्ह केला आहे, माझं नाव लिस्टमध्ये आहे, चेक करा ना सांगा. त्यांचं नाव लिस्टमध्ये चेक करायला सांगत आहेत. नक्कीच आपण यांचं नाव लिस्टमध्ये चेक करून यांना रिप्लाय देऊ. मित्रांनो आपल्याकडे बरेच कामं असतात आणि मी जॉब पण करतो, त्यामुळे प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायला थोडा वेळ लागू शकतो. पण मी जास्तीत जास्त मॅक्सिमम कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो वेळात वेळ काढून. तरी थोडंसं मागं पुढे जर झालं तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या. लगेच तुम्ही कमेंट केली तर लगेच तुम्हाला उत्तर येईल असं गृहीत धरू नका, थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे पण तुम्ही कमेंट करत राहा, कारण मी कमेंट सर्व बघतो आणि सर्व कमेंटना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मॅक्सिमम 99% मी कमेंटला उत्तर देतो. थोडं मागं पुढे होऊ शकते पण मी प्रत्येक कमेंटला इथं उत्तर देतो. तर आजचा व्हिडिओ खूप लांब होत आहे, तर आपण याचा एक दुसरा पार्ट पण बनवूया. जर तुमच्या अडचणी आणखी जर वाटत असतील तर तुम्ही खाली कमेंट करू शकता व्हिडिओच्या खाली. आणि तुम्हाला जर तुमच्याकडे काही अपडेट असतील किंवा आरोकडून तुम्हाला उत्तर आले असेल किंवा काही स्टेटस दाखवत असेल, काही रिप्लाय असं आला असेल तर तुम्ही तो पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जे काही तुमच्या मनात प्रश्न असेल ते विचारू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत माहिती जाऊ द्या. सर्वांचा जर फायदा झाला तर आपल्याला त्यामध्येच खुशी आहे. आणि व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट आम्ही लवकरात लवकर इथं सांगू. धन्यवाद.